मी तवशाची काकडी घेतलेली मोठी. आता ही काकडीवरची सालं काढून आपल्याला जेवढे रवा भिजवायचा असेल म्हणजे धुंड जेवढं बनवायचं असेल त्याप्रमाणे आपण काकडी घेणार आहोत. ही पूर्ण मोठी काकडी आहे. आता मी ह्याची सालं काढते आणि मला जेवढी काकडी लागेल तेवढा मी किस करून घेणार आहे काकडीचा. तर आता ही काकडी मी कापून आता बाजारात तवसाच्या काकड्या भरपूर प्रमाणात यायला लागल्यात. याची सालं काढून घ्यायची अगोदर. तांदळाचं पण करतात दोंडच आणि रव्याचं पण. आज मी रव्याचं करणार आहे. आता गणपती बाप्पाचं पण आगमन लवकरच होणार आहे. त्यासाठी आपण 5 दिवस गोड पदार्थ बनवतो बाप्पासाठी. पूर्वीपासून बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे हा दोंडस. पूर्वीचे लोक टोपामध्ये वगैरे करायचे, त्याच्यामुळे त्याला टोपातलं सुद्धा म्हणतात. ही काकडी किसून घ्यायची. त्याचा बी आहे ते किसल्यानंतर आपण काढूया. अगोदर किसून घेते. अगोदर काकडी चेक करून घ्यायची, कडू वगैरे आहे की नाही, नंतर किसून घ्यायची. पूर्ण काकडी मी आता ही किसून घेते. त्यानंतर बाकीची कृती दाखवते. 2 चमचे तूप टाकलेले. त्यानंतर किसून घेतलेली काकडी, टू 290 ग्रॅम. अर्धी काकडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून साबण काढून नंतर किसून घेतलेले. आता कढईत मी थोडंसं 2 चमचे तूप टाकले आणि जराही आपल्याला शिजवून घ्यायची काकडी. बाजूला मी पाणीसुद्धा उकळत ठेवलेले. जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर आपण पाणीसुद्धा घालू शकतो. काकडी चांगली शिजून घेऊया. घेतलेली वेलची, 4-5 वेलची घ्यायची सोलून. त्याच्यानंतर थोडंसं जिरं घ्यायचं आणि ओलं खोबरं. हे मी वाटण करते. थोडं जाडसरच ठेवायचं आहे वाटण. आता मिक्सरवर थोडं वाटून घेते. ती थोडी शिजत आली. आता मी हे खोबरं, जिरा आणि वेलची हे वाटलेलं टाकते. चांगलं परतून घेऊया. खोबरं पण शिजलं पाहिजे काकडी बरोबर.
गॅस थोडा मी मोठा करते. खोबरं वेलचीचा सुगंध सुटले आहे. आता आपण त्याच्यात टाकूया गूळ. काकडी जेवढी आहे त्याच्यात थोडं आपल्याला जसं गोड कमी जास्त पाहिजे तसं आपण गूळ घ्यायचं. आणि गूळ साधं घ्यायचं, चुकीचं घ्यायचं नाही. थोडी कलरसाठी हळद टाकते. चिमूटभर मीठ. आणि आता टाकणार आहे शेंगदाणे. आणि थोडे ड्रायफ्रूट सुद्धा मी टाकते. आपल्याला आवडत असेल तर टाकायचं. आता गूळ सुद्धा वितळलेले आहे. काकडी 420 ग्राम. गूळ घेतलाय अर्धा किलो गूळ घेतलाय. त्यातलं थोडंसं गूळ मी ठेवलेलं आहे. आणि रवा घेतलेला आहे 290 ग्राम. काकडी वगैरे मिश्रण चांगलं तयार झालं आहे. आता आपण याच्यात टाकूया रवा. थोडा थोडा रवा टाकून मिक्स करायचा. कुठल्या होता कामाने त्याच्यात. गॅस थोडा मी लो ठेवते. जर आपल्याला पाणी कमी वाटलं तर आपण साईडला गरम पाणी करून ठेवायचं. हे मिक्स होईपर्यंत मी थोडा वेळ गॅस बंद केलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करूया. आता ह्याला पाण्याची गरज आहे. पुन्हा मी गॅस चालू करते. सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडी वेलची पूड पण टाकते. आणि गरम पाणी. हे शिजल्यानंतर मी ते टोपात काढणार आहे. आणि मंद गॅसवर. आता माझ्याकडे हळदीची पानं नाही आहे. तुमच्याकडे असतील हळदीची पानं किंवा केळीचं पान असेल तर तुम्ही वरती लावू शकता बेक करायच्या वेळेला. आता हे चांगलं शिजून घेऊया. घेतलेलं आहे आणि पूर्ण पातेल्याला आपण लावून घेऊया. आता हे आपण पातेल्याखाली आपण तवा ठेवूया आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि शिजून द्यायचं. केक जसं आपण बेक करतो तसं करायचं. व्यवस्थित लावून घ्यायचं. छान स्मेल येते. हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि तवा ठेवते खाली.
इकडे हळदीचं एक पान होता, तो मी टाकले, सुकलेलं आहे, चालेल. पण त्याच्यावर आपण झाकण ठेवू. झाकण ठेवून त्याच्यावर वजन ठेवायचं आणि 15-20 मिनिटाला आपण बेक करूया. तर मी हा झाकण ठेवते. त्याच्यावर ठेवणार आहे मी खलबत्ता. पाण्याचं भांड ठेवलं तरी, भरलेलं पाणी भांड ठेवलं तरी चालेल. आता हे आपण 15-20 मिनिटांनी बघायचं. आपण उघडून बघूया. त्या सुरीने मी बघते शिजलं की नाही. हे बघा, सुरीला लागत नाही, म्हणजे आपलं हे शिजलेलं आहे. शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. तर परत झाकण ठेवून देते आणि मी उद्या सकाळी त्याच्या वड्या पाडणार. हा असाच मुरत ठेवायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी खायचं, म्हणजे ते चांगलं मुरून जातं. आता ह्याच्यावर मी असंच झाकण ठेवून देणार आहे. गॅस बंद केलेला आहे. आपण काढून बघूया. त्याचे तुकडे करूया. कसे लहान मोठे जसे पीस पाहिजे तसे तुम्ही करायचे. हे बघा, असं धोंडच तयार झालंय खाण्यासाठी. असं झालं. माझी धोंडची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.